छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती रणजित देसाई यांनी लिहिलेलं एक श्रीमान योगी नावाचं पुस्तक आहे. त्याचं सध्या वाचन चालू आहे. त्यातला पुरंदरचा तह हे प्रकरण मी वाचत होतो. पुरंदरच्या तहात महाराजांना पुरंदरासह 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंगला द्यावे लागले. जे आजपर्यंत जीवाचं रान करून प्रसंगी रक्त सांडून जे कमावलं होतं त्यापेक्षाही जास्त एका क्षणात गमवावं लागलं. पुरंदरचा तह करून महाराज नुकतेच राजगडावरती आले होते. कोणाशी काहीच न बोलता व्यथित झालेले शिवराय महालाचे दरवाजे बंद करून आतमध्ये एकटेच बसले होते. राजमाता जिजाऊ व्यथित झालेल्या शिवरायांना कसं मोटिवेट करतात तेव्हाचा हा प्रसंग आहे. अपयशामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीसाठी हा प्रसंग त्यातून बाहेर येण्याचं सामर्थ्य नक्कीच देईल याची मला खात्री आहे. दिवस वाढत होता. मध्यान्नीचा समय टळला. पुतळाबाईंच्या पाठोपाठ मनोहारी जिजाबाईंचे ताट घेऊन महालात आली. पाहताच जिजाबाई म्हणाला, मुली, मला भूक नाही, तब्येतही बरी नाही. पुतळाबाईंनी एकदम डोळ्याला पदर लावला. जिजाबाई एकदम घाबरून म्हणाल्या, काय झालं पुतळा? मासाहेब, आम्ही काय करावं? पुतळाबाई म्हणाल्या, अद्याप महालाचे दरवाजे उघडले नाहीत. म्हणजे अद्याप महाराजांच्या महालाचे दरवाजे उघडले नाहीत. कुणाच्या घशात घास उतरत नाही. कुणी काही बोलत नाही, काही सांगत नाही. कालपासून अद्याप महालाचे दरवाजे उघडले नाहीत. न कळत दोघींनी नकारार्थी मान हलवली. त्याचवेळी महालात सोयराबाई आल्या. जिजाबाईंनी विचारले, सोयरा, महालाचे दरवाजे उघडले नाहीत हे खरं? हो. मग स्वस्त कशा बसलात? सोयराबाई एकदम बोलून गेल्या, आम्ही काय करणार? हाका मारल्या पण ओ सुद्धा कोणी देत नाही. त्याच संतापात सोयराबाई निघून गेल्या. जिजाबाई कष्टाने उठल्या. त्या म्हणाल्या, काय करावं तुम्हा पोरींना? निदान मला तरी सांगायचं. जिजाबाई राजांच्या महालासमोर उभ्या राहिल्या, पण हाक मारायला शब्द उमटत नव्हता. सारी ताकद एकवटून त्यांनी हाक मारली, शुभा, दार उघड. शुभा, मी आले, दार उघड. काही क्षण असेच गेले. पावलांचा आवाज आला. अडणा सरकवल्याचा आवाज घुमला. अडणा म्हणजे कडी. अडणा सरकवल्याचा आवाज घुमला, पण दार मात्र उघडले नाही. जिजाबाईंनी पुढे होऊन दार उघडले आणि त्यांची पावले तिथेच अडखळली. दारासमोर महालात राजे पाठमोरे उभे होते. मानेवर विस्कटलेले केस रोळत होते. पाठीवर हात बांधलेले होते. मुठी वळल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे? जिजाबाईंच्या कानावर घोगरे शब्द पडत होते. मासाहेब, कृपा करून जा. इथं तुमचा शोभा नाही, इथं राजे नाही. ते दोन्ही कालच मिर्झा राजांच्या तळावर संपले. शोभा, मासाहेब, कृपा करून जा. आमचा भरोसा धरू नका. जगावं की मरावं याचा विचार आम्ही करतो आहोत. मृत्यू आम्हाला गोड वाटतो आहे. त्या बोलाने जिजाबाईंचे हृदय फाटून गेले. डोळ्यातले अश्रू जिथल्या तिथे थिजरे. जिजाबाईंचा आवाज धारदार बनला. त्या म्हणाल्या, राजे, मृत्यूचं विलोभन एवढं वाटणार होतं तर आकारानं आम्हाला कशाला आशेत गुंतवलं? त्या वाक्याने राजांच्या पाठीवर बांधलेले हात सुटले. राजे सावकाश वळले. राजांचे ते रूप बघून जिजाबाईंना धक्का बसला. डोळे आरक्त बनले होते. चेहऱ्यावरचे तेज कुठल्या कुठे गेले होते. राजांनी नजर उचलली आणि ते म्हणाले, मासाहेब, आम्ही कधी गुंतवलं? तुम्ही विसरलात राजे, पण आम्ही विसरलो नाही. स्वारी गेली, आम्ही सती जात होतो, पण तुम्ही आडवे आलात, पाय शिवलेत, म्हणालात, मासाहेब तुम्ही जाऊ नका. आमचा पराक्रम पाहायला कोणी उरलं नाही. स्वराज्याची स्थापना आम्ही करीत नाही तोवर आम्ही प्रतिज्ञेला बद्ध आहोत. विसरलात ते राजे? शब्दांना मोल नसेल तर ते उच्चारू नयेत. हाच तो पराक्रम दाखवण्याकरता आम्हाला गुंतवलं. नाही मासाहेब. राजांचे ओठ थरथरले. उराशी फार स्वप्न होती. या भूमीत आमचं राज्य व्हावं ही इच्छा होती. ते स्वप्न साकार व्हावं, त्याला तुमचे आशीर्वाद मिळावेत. हा भाव धरला तो काय गुन्हा? हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या आम्ही आज मोगलांचे गुलाम बनलो. जीवाची बाजी लावून जिंकलेले गड, घामानं बांधलेले किल्ले मोगलांच्या स्वाधीन केले. ओसाड मुलूक स्वराज्याच्या स्वप्नांना कष्टानं वस्तीला आणला. तोच मुलूक गमावून बसलो. पोटच्या पोराला, स्वराज्याच्या भावी युवराजाला शत्रू घरचा पंचहजारी मनसबदार केला. मासाहेब, स्वप्न विरून गेली. अस्तित्वही उरलं नाही. मग जगायचं तरी कशाला? जिजाबाईंचा चेहरा कठोर बनला. राजांची दुबळी मुद्रा त्यांना असह्य झाली. राजांच्या नजरेला नजर भिडवीत त्या म्हणाल्या, राजे, दुःखाचे आणि संकटांचे पोवाडे माझ्यासमोर गाता? 7 मासाची गर्भार असता स्वारी टाकून गेली. परमुलखात परघरी तुमचा जन्म झाला. पतीबरोबर थोरला गेलेला मी एकटी बाई माणूस कुणाचा आधार आहे? मी कशी जगले? तुम्ही 6 वर्षांचे होता. पुण्याच्या उजाड वास्तूवर तुमचं बोट धरून मी राहिले. ओसाडगावची जागीरदारीन मी, पण माझ्या मनाला भीती शिवली नाही. राजे, पांडवांना वनवास भोगावा लागला. प्रभू रामचंद्रांनाही तो टाळला नाही. जे देवांना टाळता आला नाही ते दैव तुम्ही कसे टाळणार? कष्टांना आणि संकटांना भिणारी माणसं कधी देवाचं राज्य उभा करू शकत नाहीत राजे. मासाहेब, गप्प बसा. ऐका, तुम्हाला मृत्यू जवळचा वाटतो ना? जगू नये असं वाटतं ना?
तसं वाटत असेल तर हाताशी असेल ती शिवंदी घ्या आणि सरळ मिर्झा राजांच्या गोटावर चालून जा. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. त्या रणांगणात तुमची खांडोळी उडाली तरी मी ते सहन करेन. पण राजे, जिजाबाईंचा शब्द अडला. मूर्तिमंत तिरस्कार नजरेत प्रकटला. त्या त्वेषाने म्हणाल्या, पण राजे, या मातेच्या कुशीने एका भ्याड, नादान, आत्महत्या करणाऱ्या पोराला जन्म दिलाय. हा ठपका माझ्या नशिबी लावू नका. मी जाते. तुमचं तोंडही पाहणं नको वाटतंय राजे. तुम्हाला हवं ते करू शकता तुम्ही. जिजामाता वळल्या. थकल्या पावलाने त्या जात होत्या. राजे धावले. त्यांनी समोर जाऊन मासाहेबांचे पाय धरले. पायांना मिठी घालीत राजे म्हणाले, नका मासाहेब. जगानं पाठ फिरवली, तुम्ही तरी पाठ फिरवू नका. आम्ही चुकलो, बोलू नाही ते बोललो. या गुन्ह्याला एवढी कठोर शिक्षा करू नका. शक्य झालं तर जे बोललो ते विसरून जा. आम्ही वचन देतो, आमची प्रतिज्ञा विसरणार नाही. अपयशामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीसाठी हा प्रसंग त्यातून बाहेर येण्याचं सामर्थ्य नक्कीच देईल, याची मला खात्री आहे.